भाजपच्या गोटातून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्यातील काही मंत्री आणि वजनदार नेत्यांना उतरवण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे। यामध्ये उत्तर मुंबईतून केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे। दुसरीकडे राज्यातील भाजपच्या मंत्र्यांपैकी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यातील 4 ते 5 मंत्र्यांना देखील लोकसभा निवडणुकीत उतरवणार आहेत। विशेष म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेतून उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे। आता ज्या 5 राज्यांची विधानसभा निवडणूक झाली तेव्हा देखील भाजपनं हा प्लॅन केला होता आणि त्यानुसार त्यांनी काही वजनदार मंत्र्यांना निवडणुकीत उतरवलं होतं, त्यांना तिकीट दिलं होतं। मला वाटतं मिशन 45 नाही, आमच्या गिरीश भाऊंनी त्या ठिकाणी जाहीर केलं की मिशन 48 आहे। या राज्यामध्ये 48च्या 48 जागा भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार, एवढा आमचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढलाय। संघटन आमचं त्या ठिकाणी मजबूत आहे। आता निवडणुकीला कोणाला उतरवायचं हा विषय सर्वस्वी आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा आहे।